महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड। लोकांना सगळे जमलो ना तिथून इथे येईपर्यंत पण उशीर लागला। हो 5-6 लोक जाऊ त्याला लागले वगैरे पण जरा बसून त्यांच्या दोन-चार मिनिटं बसतो। त्यांनी एकमेकांजवळ त्यांनी हे केलेलं व्हिडिओ केला का तुम्हाला एकही आगरी कोळी मिळाला नाही का? तुम्ही मारवाडी त्याला तिथून फरफटत नेऊन आमदाराच्या बंगल्यापर्यंत नेलं, त्याच्या आईला मारले, त्याच्या आईचं म्हणणं आहे की माझा विनयभंग झाला। पोलीस म्हणतात विनयभंग नाही, ते तुम्ही कोण सांगणार विनयभंग झाला? ती बाई सांगेल ना की मला काय तिथं फेस करायला लागलं मुलाला सोडवताना। तो मुलगा पोलिसांना सांगतोय की पोलीस सीसीटीव्ही चेक करा आणि तुम्ही बघा। त्यांच्यावर गुन्हे दाखल करताना त्यांनी सांगितलं या या 5-7 जण जाऊ पण ज्यांना लागलाय त्यांना यांच्या केस मधले अजून 2 जण आहेत ना कुठे गेले त्यांना घेऊन यायचं गेट बाकी थांबा सर अजिबात नाही। उरणमध्ये जी दादागिरी, गुंडगिरी आणि भ्रष्टाचार फोपावलेला असताना आमच्या या ठिकाणच्या असलेल्या समाजाचे असतील किंवा समाजाचे नसतील सगळ्याच युवकांना त्या ठिकाणी या सगळ्या गुंडागिरीला सामोरे जावं लागत आहे। माझ्या माता भगिनी सेफ नाही आहेत, अशा पद्धतीचं वातावरण उरणमध्ये आहे। सगळ्या असंतोष उरणमध्ये पसरलेला आहे। खरं तर ज्या मनसे पदाधिकारी मारहाण करण्यात आली त्याच्या आई किंवा स्वतः हजर झाला नाही त्यावर दबाव आहे का? काय 100% त्याच्यावर दबाव आहे। तुझ्या जुन्या केसेस काढू वगैरे वगैरे असं म्हणण्यात येतं। तो आला नाही म्हणजे तो रस्त्यात आहे, परंतु आम्ही उरण पोलीस स्टेशनला त्याला घेऊन चाललो। सर आज आयुक्तांची भेट घेतलेली आहे, नेमकं काय विषय आहे, काय प्रकरण आहे? उरण तालुक्यात जे 2 घटना घडल्या उरण शहरात, आपण पाहिलं असेल एक मुलाचा जबरदस्तीने त्याच्या आईसोबत असताना देखील फरफडत नेऊन आमदारांच्या घरासमोर एक माफीनाम्याचं बाईट द्यायला लावली। त्याच्यानंतर मग त्याच्यावर तक्रार दाखल झाली। दुसरे काहीतरी यात्रेनिमित्त काहीतरी वाद झाला होता, तिथं देखील पोलीस स्टेशनच्या आवारातच त्या लोकांना मारहाण झाली। या दोन्ही घटनांची योग्य प्रकारे चौकशी व्हावी आणि जे गुन्हेगार असतील, पण आम्ही असं नाही सांगत का आमची लोक गुन्हेगार नाहीत, असतील तर नक्की, परंतु या दोन्ही घटना ज्या आहेत ना याच्यात समक्ष जी काय पार्श्वभूमी आहे आपण सगळ्यांनी बघितली असेल, आणि तरीसुद्धा एक ENC गुन्हा दाखल झालेला आणि त्याच्यामुळं पोलीस आयुक्त साहेबांनी आता पुन्हा एकदा सिनियर साहेबांना सांगितलं, DCP साहेबांना देखील सांगितलं आणि भावनाताई असतील, आमचे मनोहर भोईर साहेब असतील, हे आता तिकडे चालले आहेत पोलीस स्टेशनला आणि पुन्हा त्या गुन्ह्याविषयी सगळे CCTV फुटेज चेक करून आणि तशा प्रकारचा गुन्हा दाखल होईल। सर उरण पोलीस संघामध्ये देखील मनसेचे कार्यकर्ते अधिकारी असतील त्यामध्ये जमलेले त्या देखील गुन्हेगाराचा गुन्हा दाखवण्याची मागणी केली जाते, अशा पद्धतीने बघता येईल। बघा, गुन्हा कुठला दाखल होण्यापेक्षा जी सत्यता आहे तो गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे। जी सत्यता आहे जे आपण बघितलं असेल गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना। आज त्यांच्या आईला मारहाण झाली, कारण मी बघितलं नाही अजून, पण शिवीगाळी झाली। हे अशी शिवीगाळी करणं हा काय सर्वसामान्य विषय आहे का? सांगा ना बरं। त्यांना फरफडत नेऊन, मी आयुक्त साहेबांनी सांगितलं की त्यांना फरफडत नेऊन एखाद्या व्यक्तीचा एवढा मोठा अपमान करणे आणि ह्या अपमानातून अशा अनेक घटना घडल्यात की त्या व्यक्तीने आत्महत्या सुद्धा केलेली आहे। तर हे असं प्रकार घडत असेल तर जबाबदार कोण?
आणि म्हणून आत्ताच त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे. आता जी दहशत चालू आहे, जे स्थानिक आमदार जे कार्यकर्ते दहशत निर्माण करतात, त्यामुळे कारवाई होत नाही का लवकर? हा, ते त्याच्यामुळेच कारवाई होत नसेल ना, दिरंगाई त्याच्यामुळेच होत असेल. स्थानिक आमदारांचा आपण नंतर समाचार घेऊ. सध्या विषय आता पोलीस स्टेशनला काय गुन्हा दाखल होते काय नाही ते बघूया आपण. नंतर काय बोलायचं तुम्ही बोल. ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.